जनतेचा आवाज, सत्याचा ध्यास. शेगाव लाईव्ह सदैव आपल्यासाठी सज्ज. नमस्कार, आपण पाहत आहे शेगाव लाईव्ह. जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील एका 37 वर्षीय तरुणाचा शेतात विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील रघुनंदन आमले हे 6 जुलै रोजी सकाळी तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार शिवारातील आपल्या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेतातील मोटर पंप सुरू करण्यासाठी ते मीटर पेटीजवळ गेले असता त्यांना विजेचा तीव्र धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. स्वप्नील आमले हे परिसरातील मदतीसाठी तत्पर आणि सर्वांशी जिव्हाळ्याने वागणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकाली निधनामुळे पिंपळगाव काळे आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध आई असून कुटुंबाचा आधार हरपल्याने मोठे दुःख ओढवले आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी शासनाने मृतांच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे. या घटनेबाबत संबंधित यंत्रणांकडून पुढील प्रक्रिया सुरू असून अधिकृत माहिती समोर आल्यानंतर त्याबाबतचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.